नमस्कार. आजच्या या विशेष आणि माहितीपूर्ण विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. जर हळदीचं एकदम भरघोस आणि विक्रमी उत्पादन घेण्याचं आपलं उद्दिष्ट असेल तर लक्षात घ्या, त्याची सुरुवात अगदी मुळापासून म्हणजे पायाभूत तयारीपासून होते. योग्य तयारीत सुवर्णकाळाची नांदी ठरते आणि म्हणूनच आज आपण हळद लागवडीसाठी बेड किंवा गादीवाफे तयार करण्याच्या अत्यंत अचूक पद्धतीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न इथं उभा राहतो. हळद लागवड करताना बेड तयार करण्यात अशी कोणती सर्वात मोठी चूक आहे जी बऱ्याचदा नकळतपणे केली जाते? वरवर पाहता ती खूप सामान्य चूक वाटू शकते, पण खरं सांगायचं तर बेड बनवताना झालेली ही एक छोटीशी चूक हळदीची वाढ पूर्णपणे थांबवू शकते, पिकाला मिळणाऱ्या पोषणात अडथळा आणू शकते आणि पर्यायाने आपल्या उत्पादनात प्रचंड मोठी घट करू शकते. चला तर मग आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. ती मोठी चूक कोणती, बेडची योग्य उंची, 2 बेडमधील अचूक अंतर, खत व्यवस्थापन आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स. एका निरोगी पिकासाठी हे टप्पे समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून. ती सर्वात मोठी चूक नेमकी कोणती आणि या मोठ्या नुकसानीपासून बचाव कसा करायचा? आता हे पहा, साधारणपणे आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड पाडतो, पण होतं काय, जेव्हा खूप मोठे म्हणजेच ओव्हरसाइज बेड तयार केले जातात तेव्हा त्यावर मातीचा भर व्यवस्थित बसत नाही आणि याचा पिकाच्या वाढीवर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. या उलट जेव्हा मध्यम आकाराचे बेड तयार केले जातात तेव्हा पाण्याचा निचरा अगदी उत्तम प्रकारे होतो आणि मुळांची वाढ अतिशय जोमदार होते. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे बेडची योग्य उंची किती असावी. याचं अचूक माप समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा एक छोटासा आकडा संपूर्ण चित्र बदलून टाकू शकतो आणि तो आकडा आहे 0.5 फूट, म्हणजेच फक्त अर्धा फूट. होय, हळदीच्या बेडची उंची नेमकी अर्धा फूट असणं हे कृषी तज्ज्ञ आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या मते सर्वात आदर्श मानलं जातं. हा आकडा कायम लक्षात ठेवायला हवा. आता साहजिकच प्रश्न पडेल की अर्धा फूटच का? तर त्याचे फायदे खूप मोठे आहेत. या मध्यम आकाराच्या बेडवर मातीची भर देणं अत्यंत सोपं जातं. यामुळे हळदीच्या कंदांना जो योग्य आधार मिळायला हवा तो अचूक मिळतो. माती भुसभुशीत राहिल्याने मुळांना सर्व पोषणतत्व व्यवस्थित शोषता येतात आणि याचा अंतिम परिणाम म्हणजे पिकाची अत्यंत जोमदार आणि निरोगी वाढ होते. उंचीनंतर आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या घटकाकडे, बेडमधील अचूक अंतर आणि हवा तसंच सूर्यप्रकाशाचं महत्त्व. इथे दुसरा सुवर्ण नियम लागू होतो. 2 बेडच्या मध्ये 3 ते 4 फूट अंतर सोडणं. आता वरवर पाहता ही जागा रिकामी सोडल्यासारखी वाटेल, पण पिकाच्या निरोगी आयुष्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गुंतवणूक आहे. या अंतरामागचं विज्ञान खरंच खूप सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. या मोकळ्या जागेमुळे संपूर्ण शेतात आणि 2 रोपांमध्ये हवेचा प्रवाह म्हणजेच एअर सर्क्युलेशन अगदी उत्तम राहतं. प्रत्येक रोपाला भरपूर आणि थेट सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा आणि सूर्यप्रकाशामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढते, ज्यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते. चला आता चौथ्या टप्प्याकडे जाऊया, खत व्यवस्थापन आणि मुळांसाठी योग्य पोषण. बेड तयार करण्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच जमिनीला योग्य तो पोषण आहार मिळणं अत्यंत गरजेचं असतं. खत व्यवस्थापन हा या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत. यासोबतच आपल्याला जैविक आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करायचा आहे. विशेषतः पीएसबी आणि मायकोरायझा या घटकांचा समावेश असायलाच हवा. आता असा विचार येऊ शकतो की पीएसबी आणि मायकोरायझा नेमकं करतात तरी काय? तर हे असे जैविक घटक आहेत जे मातीत मिसळल्यानंतर जमिनीच्या आत मुळांसोबत एक प्रकारचं नैसर्गिक सहजीवन तयार करतात. यामुळे होतं काय, तर मुळांची वाढ वेगाने आणि निरोगी होते. मातीतील अन्नद्रव्य पिकाला सहज उपलब्ध होतात आणि याचा थेट सकारात्मक परिणाम आपल्या अंतिम उत्पादनावर दिसून येतो. तर आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. काही महत्त्वाच्या टिप्स आणि आपली अंतिम चेकलिस्ट. हळदीचं हे विक्रमी उत्पादन साध्य करण्यासाठी या 4 गोष्टींची नेहमी खात्री करा. पहिलं, शेतात पाण्याचा निचरा अत्यंत व्यवस्थित असायला हवा. दुसरं, बेडची उंची खूप न वाढवता ती अर्धा फुटांपर्यंत म्हणजे मध्यमच ठेवा. तिसरं, कायम चांगल्या आणि खात्रीशीर दर्जाचं बियाणं वापरा. आणि चौथं, पिकाला कोणतीही स्पर्धा निर्माण होऊ नये म्हणून वेळोवेळी योग्य तण नियंत्रण करा. ही 4 पावलं म्हणजे यशस्वी शेतीची गुरुकिल्लीच समजा. आणि शेवटी एका अत्यंत प्रभावी विचाराने आपण आजचं हे विश्लेषण थांबवणार आहोत. सुरुवातीची योग्य तयारीच अंतिम उत्पादन ठरवते.
आज आपण पाहिलेलं अचूक मोजमाप आणि खत व्यवस्थापन जर शेतीत लागू केलं तर येणारा काळ नक्कीच भरघोस उत्पादनाचं ठरेल. पण खरा प्रश्न हा आहे की जुन्या आणि चुकीच्या पद्धती मागे सोडून विज्ञानावर आधारित ह्या अचूक बदलांचा स्वीकार आपण आजपासूनच करणार आहोत का?